जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण ज्या महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज 3 देशांच्या दौऱ्यावरती आहेत. सर्वात पहिले ते जातील सायप्रसला. सायप्रस का महत्वाचा आहे भारताकरता याविषयी आपण विचार करू. त्याच्यानंतर मग G7 कंट्रीजची जी मीटिंग आहे कॅनडामध्ये तिथे ते जाणार आहेत आणि ती मीटिंग अटेंड करणार आहेत. त्या मीटिंगचं थोडंसं महत्व आपण त्याच्याविषयी बोलूया. आणि येताना ते क्रोशिया नावाचा जो देश आहे युरोपमधला तो पण एक महत्वाचा आपला मित्र आहे. त्यांना भेट देऊन मग ते भारतात परत येतील. तर ही 2 दिवसाची व्हिजिट आहे. सर्वात पहिले महत्वाचं असं की ही व्हिजिट ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्या वेळा पंतप्रधान बाहेरच्या भेटीला जात आहेत आणि अतिशय कॉन्फिडेंटली जात आहेत. आपण सर्वात पहिले बोलूया सायप्रस विषयी. सायप्रस हा देश युरोपमधला आहे. हे एक मोठं आयलंड आहे आणि या आयलंडचा आपण जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की युरोपच्या इतिहासामध्ये पुष्कळ वर्ष आधी 15व्या शतकात 16व्या शतकात जे ऑटोमन एम्पायर होतं तर त्याच्यावर त्यामध्ये युरोपमधले वेगवेगळे देश एकमेकाशी भांडायचे आणि त्याच्यामध्ये ग्रीस, तुर्कस्तान वगैरे जे देश होते ते भांडत होते. आणि आपण जर हे आयलंड बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या आयलंडवरती 2 प्रकारचे लोक तिथे राहतात. एक ते ग्रीसचे पण लोक आहेत, एक तुर्कस्तान वंशाचे जे लोक आहेत ते पण आहेत आणि काही तिथले जे इथनिक लोक आहेत ते पण आहेत. आणि ज्या बाजूचे लोक होते त्या बाजूचे लोक त्या त्या देशाच्या बाजूने असायचे. हा यांचा जुना हा इतिहास आहे. तर हे चाललं होतं. ब्रिटिश साम्राज्याचा तो एक भाग होता. त्याच्यानंतर तिथे वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आणि अचानक काय झालं तर तुर्कस्तानने या देशावरती 1974 साली हल्ला केला आणि तिथे जवळजवळ 3 ते 4% जो भाग आहे सायप्रसचा तो त्यांनी कॅप्चर केला आणि तिथे त्यांनी आपल्या बाजूचं सरकार आणलं. आणि तेव्हापासून सायप्रस, तुर्कस्तान, ग्रीस यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गडबड ही सुरू आहे. आणि युनायटेड नेशन्सचं जे रिझोल्युशन आहे त्याला भारताने सपोर्ट केलेला आहे. ते असं म्हणतं की बाहेरची कुठलीही शक्ती या भागामध्ये यायला नको आणि या भागातल्या लोकांना त्यांना जे करायचं आहे ती करण्याची परमिशन मिळाली पाहिजे. हा आपला एक स्टँड आहे जो आपण अनेक वर्षापासून फॉलो करतो आहोत. आणि जोपर्यंत भारत आणि सायप्रसचा इतिहास आहे 2002 मध्ये भारताचे जे पंतप्रधान होते श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा सायप्रसला व्हिजिट दिली होती. आणि त्यानंतर आता पहिल्यांदा अनेक वर्षानंतर भारताचे एक पंतप्रधान जे आहेत ते सायप्रसला व्हिजिट करत आहेत. म्हणजे सायप्रस, तुर्कस्तान, ग्रीस हा एक वाद आहे. लक्षात असावं की आता भारत जास्त प्रोएक्टिव्ह बनलेला आहे आणि चाणक्याचं जे हजारो वर्षापूर्वीचं एक तत्व होतं युद्ध लढण्याचं त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. आपण जर नुसतं सायप्रस विषयी बोललो, ग्रीस विषयी बोललो तर हे देश नेहमी भारताच्या बाजूने राहिलेले आहेत. खास तर काश्मीरवरती वगैरे त्यांनी भारताला अनेक वेळा वेगवेगळे जे वर्ल्ड फोरम्स आहेत त्याच्यात त्यांनी सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे ते नेहमी भारताच्या बाजूने राहून त्यांनी भारताचा स्टँड स्वीकारलेला आहे ना की पाकिस्तानचा. त्याच्या विरुद्ध तुर्कस्तान असा देश आहे हा अत्यंत भारत विरोधी देश आहे आणि हा देश आता जे शिया मुस्लिम वर्ल्ड आहे, करेक्शन माफ करा, सुन्नी मुस्लिम वर्ल्ड आहे त्याचा ते आता मुख्य देश बनण्याचा प्रयत्न करत आहे. आपण ते मुस्लिम वर्ल्डला बघितलं तर 2 मोठ्या भागात वाटता येतं, शिया आणि सुन्नी. शियाचं जे शिया गट जो आहे त्याचं नेतृत्व इराण करतो आहे. याच्याविषयी आपण बोललो होतो त्यावेळेला आपण इराण आणि इस्रायलच्या लढाईविषयी बोललो होतो. आणि सुन्नी वर्ल्डचं जे नेतृत्व आहे ते सौदी अरेबिया करत आहे. आणि आपल्याला कल्पना असावी की भारतातले जवळजवळ 20% जे मुस्लिम पॉप्युलेशन आहे ती शिया आहे आणि आपलं इराणची पण चांगली दोस्ती आहे आणि सौदी अरेबिया आहे त्यांच्याशी पण चांगली दोस्ती आहे. परंतु मात्र तुर्कस्तान जो देश आहे जो सौदी अरेबियाच्या ऐवजी इस्लामी देशांचं नेतृत्व करू इच्छितो हा मात्र भारताचा मोठा शत्रू पण आहे. आणि याच्याविषयी आपण ऑपरेशन सिंदूर विषयी सुद्धा बोललेलो होतो ज्यामध्ये आठवत असेल तर या तुर्कस्तान देशाने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे ड्रोन्स आहेत ते ड्रोन्स त्यांनी पुरवले होते पाकिस्तानला. याचा पाकिस्ताननी मोठ्या प्रमाणात भारताविरुद्ध त्याचा वापर हा केला होता. एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की तुर्कस्तान नेहमी सगळ्या ज्या गोष्टी सगळे जे स्टँड्स असतात हे भारत विरोधी असतात.
ते पाकिस्तानच्या बाजूनी असतात. तर आता आपण असं ठरवतो आहे की हे जर आपले कायमचे जर आपल्या विरोधात काम करत असतात तर आपण सुद्धा त्यांच्या बॅकयार्डमध्ये जाऊन त्यांची स्ट्रॅटेजिक एनसर्कलमेंट ही करायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याच बॅकयार्डमध्ये जाऊन त्यांचे जे शत्रू आहे त्यांना आपले मित्र बनवून तुर्कस्तानला बॅकफूट वरती आणायचं. कारण हा देश अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला मदत करतो आहे. तर म्हणून आपण जे तुर्कस्तानचे जे आता जे जे एनिमी कंट्रीज आहेत, जे त्यांचे दुश्मन आहेत, त्यांच्याशी मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण संबंध चांगले करतो आहे. याच्यामध्ये आर्मेनिया आहे, ज्याच्यामध्ये ग्रीस आहे, याच्यामध्ये इजिप्त आहे आणि इतर सायप्रस सारखे देश पण आहेत. तर म्हणून सायप्रसचा हा जो दौरा आहे हा अतिशय महत्वाचा आहे. कारण सायप्रसशी आपलं जुने संबंध तर आहेत, ते संबंध आपण आता पुढे वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि सायप्रसचा जो मुद्दा आहे त्याला ट्रेडिशनली आपण सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी ट्रेडिशनली आपल्याला सपोर्ट केला आहे. म्हणून त्यांची जी मैत्री आहे युरोपमधला एक देश असल्यामुळे ती आपल्याकरता अत्यंत महत्वाची आहे. तर म्हणून आपण तुर्कस्तानला शह देण्याकरता आपली सायप्रसशी जी आपली दोस्ती आहे ती पुन्हा एकदा जागृत करतो आहे. आणि याबरोबर ग्रीस पण येतो आहे. याच्याशिवाय आर्मेनिया नावाचा देश आहे तो पण येतो आहे. आपल्याला कल्पना असावी की तुर्कस्तान शिवाय अझरबैजान नावाचा सुद्धा एक देश होता. त्यांनी भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या बाजूने स्टँड घेतला होता. आणि अझरबैजान आणि आर्मेनिया यांची आपापसातली लढाई सुद्धा वेगवेगळ्या कारणामध्ये सुरू आहे. तर आपण सध्या आर्मेनियाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो आहे. मग ती शस्त्रांची असो की गुप्तहेर माहितीची असो की स्ट्रॅटेजिक त्यांना बॅकिंग करणं असो वगैरे. तर थोडक्यामध्ये आपण ग्रीस असो की आर्मेनिया असो की सायप्रस असो यांची तिथे एक फळी बनवतो आहे, ज्याच्यामुळे तुर्कस्तानला आपण त्यांच्याच बॅकयार्डमध्ये शह देता येईल. तर म्हणून त्याकरता ही जी व्हिजिट आहे ही अत्यंत महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पुढचा मुद्दा कळायला पाहिजे की ज्याच्यानंतर पंतप्रधान जाणार आहेत कॅनडामध्ये. आणि भारत कॅनडा संबंधाविषयी आपण याच्या आधी अनेक वेळा बोललेलो आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता सध्या कार्नी हे आहेत, हे कॅनडाचे सध्या पंतप्रधान आहेत. आत्ताच जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये ते जिंकलेले होते. आणि आपल्याला आठवत असेल की याच्या आधी जे कॅनडाचे पंतप्रधान होते त्यांचं नाव ट्रुडू, जस्टिन ट्रुडू असं होतं. हे मात्र भारत विरोधी होते. आणि याचं मुख्य कारण असं होतं की आज कॅनडामध्ये आपण जर सिख पॉप्युलेशन बघितली तर ती 1% आसपास असावी असं मानलं जातं. आपण जर हिंदू पॉप्युलेशन तिथली बघितली की ती जवळजवळ 2-2.5% एवढी आहे. परंतु जस्टिन ट्रुडू यांनी मतपेढीच्या राजकारणाकरता जे अतिरेकी सिख पॉप्युलेशन तिथली होती तर त्यांची मदत घेतली होती. आणि त्याकरता ते खालिस्तानी कॉजला सपोर्ट करायचे, त्यांना मदत करायचे. आणि त्याच्यामुळे भारत आणि कॅनडा यांचे जे संबंध आहे ते अत्यंत खराब झालेले होते. इतकं की तिथे निज्जरला मारलं, तिथे काही अनेक दहशतवादी गट काम करतात, त्यापैकी एका दहशतवादी गटाच्या नेतृत्वाला भारताने मारलं, अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले होते. आणि यामुळे आपले संबंध खराब झाले. आपण आपल्या वकिलातातली माणसं कमी केली. आपण जे लोक कॅनडातले भारत विरोधी काम करायचे त्यांचे व्हिसा थांबवले, त्यांची पंजाब मधली माफ करा जी प्रॉपर्टी होती ती जप्त केली. म्हणजे आपण एक ऑल आउट युद्ध खालिस्तानी जे कॅनडाच्या जमिनीवरनं भारताच्या विरोधात काम करायचे त्यांच्या विरोधात सुरू केलं होतं. आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळालं नक्कीच होतं. परंतु त्यामध्ये आपलं कॅनडाचे जे संबंध होते ते मात्र अत्यंत खराब झाले होते. आणि तसं म्हटलं तर कॅनडाची म्हणजे जी लोकसंख्या आहे ही सिख आणि भारतीय असल्यामुळे तिथे अनेक भारतीय कायम जे सेटल होण्याकरता जातात, त्यांच्याशी असलेला आपला व्यापार हा बऱ्यापैकी होता, आर्थिक संबंध चांगले होते. आणि आता जे सध्या कॅनडा आणि युएसचं जे वैर चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये कॅनडा हे भारताच्या बाजूनी आहे. आणि आता चांगली बाब अशी आहे की कॅनडाचे पंतप्रधान कार्नी आता म्हणता आहेत की आम्ही भारताशी मैत्री करू. आणि त्यांनी आता जी G7ची जी मीटिंग होते आहे त्या मीटिंगमध्ये त्यांनी भारताला खास इन्व्हाइट केलेलं आहे. पहिले एक अशा प्रकारचा डाऊट होता की एखाद्या वेळा भारताला या मीटिंग करता बोलवलं जाणार नाही, परंतु तसं झालं नाही. भारताला बोलवण्यात आलेलं आहे. आणि असं दिसतं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी
तिथे पोहोचण्याच्या आधी तिथे जे अनेक खालिस्तानी होते त्यांना अटक करण्यात आली आहे. काही जणांनी फतवा काढला होता की आम्ही मोदींच्या विरोधात कारवाई करू, आम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न करू. इंदिरा गांधींच्या विरोधात ते नेहमीच बोलत असतात. ऑपरेशन ब्लू स्टारच्या निमित्ताने ते भारत विरोधात बोलत असतात. आणि आपल्याला आठवत असेल की कॅनडाचा जो इतिहास हा अत्यंत मोठा आहे. त्यामध्ये त्यांनी खालिस्तानी अतिरेक्यांना अनेक वेळा मदत केलेली आहे. तर आता मात्र असं चित्र समोर येत आहे की कार्नी यांच्या नेतृत्वाखाली जो कॅनडा आहे तो भारताशी संबंध चांगले करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्याशिवाय तिथे जो खालिस्तानी दहशतवाद जो तिथे वाढतो आहे आणि भारत विरोधी जो द्वेष वाढतो आहे त्याला ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतील. कारण त्यांचा जो नंबर 1चा जो मित्र होता अमेरिका, आणि अमेरिका आणि कॅनडाची बॉर्डर ही अत्यंत मोठी आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प तिथे प्रेसिडेंट झाल्यापासून त्यांचे संबंध अतिशय खराब झालेले आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्पने अनेक वेळा म्हटलं होतं की कॅनडानी अमेरिकेचं अमेरिकेचा भाग बनावा. त्याच्यामुळे त्यांच्यावरती जे टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या विरुद्ध आणि मेक्सिकोच्या विरोधामध्ये, ते होणार नाही वगैरे. तर त्याच्यामुळे कॅनेडियन लोकांना खूप राग आला. ते आता डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेला आपला शत्रू मानतायत. आणि जर ते अमेरिकेला आपला शत्रू मानत असतील तर त्यांनी आर्थिक व्यवहार कोणाशी करायचा, आर्थिक व्यापार कोणाशी करायचा. तर त्यामध्ये भारत जी एक मोठी उभरती महाशक्ती आहे, आपण सध्या नंबर 5 वरून नंबर 4च्या अर्थव्यवस्थेवरती पहिलेच पोहोचलेलो आहोत. आणि एवढंच नव्हे तर आपली जी पीपीपी आहे म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे आपली लोकांकडनं सामान किंवा लोकांची व्यापार करण्याची ताकद किंवा जगाकडनं सामान विकत घ्यायची ताकद ही आपली सध्या नंबर 3 वरती आहे. म्हणजे अमेरिका सोडलं आणि जर चायना सोडलं तर आपण नंबर 3 वरती सर्वात जास्त वस्तू जगातून खरेदी करतो. म्हणजे आपण सुद्धा जगाच्या ग्रोथचं, जगाच्या वाढीचं एक मोठं इंजिन आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही. आणि यामुळेच यामुळेच कॅनडा हा भारताचा मित्र बनण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्येच कॅनडाचे पंतप्रधान कार्नी आता खालिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करायला तयार झाले आहेत. परंतु जसं म्हणतं टेस्ट ऑफ द पुडिंग लाईज इन इटिंग, आपल्याला बघावं लागेल की कार्नी आपला शब्द पाळतात की नाही. कार्नी हे जे दहशतवादी खालिस्तानी आहेत त्यांच्या कारवाया पूर्ण करतात की नाही. जगमीत सिंग ब्रार वगैरे जे होते त्यांच्या विरोधात कारवाई करतात की नाही. त्यांनी भारत विरोधी स्टेटमेंट दिलेली आहे, पन्नू वगैरे त्यांच्या विरोधात कारवाई करतात की नाही. पण एवढं नक्की की सध्याची माहिती पुढे आलेली आहे त्यामध्ये कार्नी खालिस्तानी दहशतवाद्यांना कंट्रोल करतील अशा प्रकारची बातम्या या पुढे येत आहेत. तर त्याच्यामुळे कॅनडाशी संबंध सुधारणे, आपला आर्थिक संबंध सुधारणे, कॅनडाशी जमलं तर FTA म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट तयार करणे, हे या मीटिंग मधले काही महत्वाचे मुद्दे असतील. कारण कॅनडाची जी अर्थव्यवस्था आहे, तर माझी मेमरी ठीक असेल तर मला वाटतं ते 7व्या किंवा 8व्या स्थानावरती आहेत अर्थव्यवस्थेची ताकद बघून. तर म्हणून कॅनडा सुद्धा आपला हा अत्यंत चांगला मित्र बनू शकतो. आणि आपल्याला कॅनडाशी संबंध सुधारून आपला व्यापार, मग तो इम्पोर्ट असो की एक्सपोर्ट असो, हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आणि आता सध्या अमेरिकेची धोरणं ही भारतीयांच्या विरोधात होत आहेत. म्हणजे जे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत त्यांच्या विरोधात, किंवा जे भारतीय स्टुडंट्स आहेत त्यांच्या विरोधात, किंवा जे PIO आहेत पीपल ऑफ इंडियन ओरिजिन त्यांच्या विरोधात. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना कुठलेही बाहेरचे लोक नको. तर अशा वेळी भारतीयांना कॅनडा ही सेटल डाऊन होण्याकरता एक अत्यंत चांगली जागा आहे. मग ते विद्यार्थी असो की व्यापारी असो की स्पोर्ट्समन असो की इतर कोणी. तर म्हणून भारत आणि कॅनडा संबंध येणाऱ्या काळामध्ये महत्वाचे आहे. आणि अशी आशा निर्माण झालेली आहे की कार्नी पंतप्रधान बनल्यामुळे त्यांच्याशी कॅनडाशी आपले संबंध अत्यंत चांगले होतील. तसं झालं तर आपला आर्थिक व्यवहार, आर्थिक ग्रोथचा जो रेट आहे तो वाढेल. तर त्याच्यामुळे ही जी पंतप्रधान यांची व्हिजिट आहे, सर्वात पहिले सायप्रसला, इथे आपण मोठ्या प्रमाणात शह देऊ तुर्कस्तानला, आणि त्याच्यानंतरची व्हिजिट आहे ती कॅनडाला आणि G7ची मीटिंग अटेंड करणं. त्याच्यामध्ये आपले कॅनडाशी संबंध सुधारतील. आणि अर्थातच G7ची जी राष्ट्र आहेत, ज्या जगातल्या 7 मोठ्या इकॉनॉमीज आहेत त्यांच्याशी सुद्धा आपले संबंध, आर्थिक संबंध खास तर हे वेगाने वाढतील. आणि एक अशी पण आशा निर्माण झालेली आहे की यामध्ये जे अनप्रेडिक्टेबल डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांची आणि पंतप्रधान मोदी यांची सुद्धा भेट होऊ शकते. तसं झालं तर जो काही दुरावा भारत आणि अमेरिकाच्या भेटीमध्ये, भारत आणि अमेरिका या संबंधात आलेला आहे तो पुन्हा एकदा बदली करण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल. तर म्हणजे
थोडक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिजिट पहिले सायप्रसला, त्यानंतर कॅनडाला आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या अनेक देशांशी मिळणं आणि त्यानंतर क्रोशियाला जाणं एक अत्यंत महत्वाचं समजता येईल की ज्याच्यामुळे या सध्या अतिशय अस्वस्थ जगामध्ये जिथे खूप मोठ्या प्रमाणात गडबड सुरू आहे आणि आज 50 ते 60 ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे युद्ध सुरू आहे. तर या युद्धाच्या काळामध्ये आपल्याला काही मित्र राष्ट्रांशी संबंध चांगले करून आपल्याला आपला अर्थव्यवस्थेचा जो वाढण्याचा वेग आहे तो कायम ठेवता येईल. तर त्याकरता पंतप्रधान मोदी यांची जी व्हिजिट त्या देशांना जी होते आहे ही अत्यंत महत्वाची आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद.